राजकीय वर्ण असतं त्याच्यावर ऐकतो. आता तपास सुरू आहे. यातला काही पैसा निश्चितपणे मला माहिती आहे. ते दुपारच्या पत्रकार परिषदेत मी अधिक माहिती देणार. सर एक मालेगावबरोबर दुसऱ्या गावात झाले का? राजकीय प्रश्न, ईव्हीएम वरून जे गदारोळ सुरू झालेला आहे याबाबत तुम्ही काय म्हणाल? शरद पवार देखील याचे ईव्हीएम वर जे संशय व्यक्त केला जात आहे याबाबत तुम्ही काय म्हणाल? आता आहे स्वतःचा पक्षाचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मग शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो की राहुल गांधी यांना अशा प्रकारचे काही स्टंट करावे लागतात. ह्याच लोकांनी ईव्हीएम ची पूजा केली होती. जेवढी लोकसभेत 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. मी त्यांची दयनीय अवस्था समजू शकतो. माहिती सर दुसऱ्यांदा तुम्ही मालेगावला भेट देणार आहे. हा प्रकरण मोठं आहे असं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे. किती मोठं प्रकरण आहे आणि काय काय याच्यातून तुमच्या हाती आहे? पहिली जी टोळी आहे त्या टोळीमध्ये 1000 कोटी रुपये व्यवहार आता सिद्ध झालेले आहेत. जे तपास यंत्रणा आहेत त्यांना भीती आहे की आता प्रकाराच्या दुसरा टोळ्याही सक्रिय आहेत. जी पहिली टोळी आहे त्याचा जो मास्टर माइंड आहे त्यांनी हे करताना महमूद भगाडनी सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद अशा 11 लोकांच्या मदतीने देशभरातील 21 राज्याचा 201 बँक ब्रांच मधून 1000 कोटी रुपये मालेगाव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद, सुरत, मुंबई या हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने काही दुबई, काही हिंदुस्थानात वापरला आहे. आज मालेगावला येण्याचं कारण एक की नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक प्रमाणे सिराज मोहम्मदने आणखीन काही बँका, काही NBFC याचाही वापर केलेला आहे. आणि हा पैसा इथे कुठे काय गेला त्याचाही आज मी पाठपुरावा करणार आहे. माझ्याकडे काही माहिती आहे या दुपारपर्यंत कन्फर्म होईल. सर याच्यात झालेली गुजरात मधले कोण कोण याच्यात गुजरातचा संबंध मी आपल्याला सांगितलं की 21 राज्यातून आलेला आहे. म्हणून आता या सगळ्या एजन्सीचं जे नॅशनल हेडक्वार्टर मध्ये त्यांनी यांचं रिपोर्टिंग घ्यायची सुरुवात केली आहे. त्याच प्रकाराने महाराष्ट्र पोलीस पण आता ह्याच्यासाठी 1-2 दिवसात एखादा उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करणार. सर 12 लोक जे आहे ज्यांच्या खात्यावरून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या तरुणांवर आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे. काय म्हणाल याच्याबद्दल? कारण त्यांनी सर्व काही माहित होतं, त्यांनी याच्यातून कमिशन घेतलं असंही पोलिसांचं म्हणणं. तुमची माहिती असेल, माझ्याकडे अशी कोणतीही माहिती. महमूद भगाड हा